नमस्कार, मी डॉक्टर मानसी बर्वे नाईक. आरोहण ज्योतिषच्या 18व्या भागामध्ये आपण डॉक्टर अभय नाईकांशी बोलतोय. डॉक्टर, आज आम्हाला असं सांगा की कुंडली बघून म्हणजे अगदी पत्रिका बघून वगैरे लग्न झालेली असतात आणि तरीही डिव्होर्स घेतला जातो अगदी लगेचच. तर आधी कळत नाही का कुंडलीवर? हे बघा, जन्मलग्न कुंडलीवरनं डायव्हर्स होतोय की नाही हे थोडं इंडिकेशन देऊ शकतं. आता ठोकळा कुंडलीमध्येच जर डायव्हर्स असेल तर तुम्ही टाळू शकत नाही, पण आजकाल कोण लग्न करताना कुंडली जुळवतच नाही किंवा बघतच नाही. आणि त्यावेळेला काय असतं, गोचरीनं कसं ग्रह बदलत असतात त्यावेळेला जेव्हा मंगळांचा संपर्क आला सप्तम स्थानात किंवा लग्न स्थानात, मंगळ हे काय करतं, हे तोडायचं काम आहे त्याचं. त्यामुळे मतभेद नवरा बायकोमध्ये होऊ शकतात. आता मतभेद कुठपर्यंत न्यावं हे त्यांचा दोघांचा प्रश्न आहे. कोणतरी एक रिकन्साईल केलं तर लग्न तुटत नाही. पण मतभेद असं समजा कुंडलीमध्ये सांगितलं असेल, हे बघा, नवरा आणि बायको हे प्रथम स्थान आणि सप्तम स्थान आहे, हे दोघांचे एक विरुद्ध आहे. दोघंही दोन स्वभावाचे व्यक्ती एकत्र येऊन संसार करायचा हेच तर मला विवाहाचं हे मेन उद्देश आहे. आणि त्याप्रमाणे आपण ऍडजस्ट करून राहायला पाहिजे, म्हणजेच मॅरेज लाईफ. ओके, थँक्यू.